आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। टीम इंडियानं टी20 विश्व वर्ल्ड कप मध्ये दुसऱ्यांदा नाव कोरलं। दक्षिण आफ्रिकेच्या धुव्वा उडवत रोहित सेना ठरली चॅम्पियन। टीम इंडियाचा 7 धावांनी सनसनाटी विजय, शेवटच्या क्षणापर्यंत रंगला फायनलचा थरार। शेवटच्या ओव्हरमध्ये बाउंड्रीवर सूर्यकुमार यादवच्या अफलातून कॅचनं मॅच भारताच्या पारड्यात। षटकार रोखत डेव्हिड मिलरची विकेट। 177 धावांच्या टार्गेटचा सामना करताना 8 विकेट्स गमावत दक्षिण आफ्रिकेची 169 पर्यंत मजल। पराभवाच्या जबड्यातून बुमराह हार्दिक पांड्यानं मॅच काढली। फायनलमध्ये विराट कोहली ठरला मॅन ऑफ द मॅच। हा माझा शेवटचा टी20 वर्ल्ड कप। विजयानंतर विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विट करत दिलं निवृत्तीचं संकेत। विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्माची टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर। हा माझा शेवटचा सामना, या फॉर्मॅटचा प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला, रोहितची प्रतिक्रिया। जसप्रीत बुमराह मॅन ऑफ द सिरीज। 8 मॅचमध्ये 15 विकेट्स, बुमराहची विजयात मोलाची भूमिका। चक दे इंडिया म्हणत मास्टर ब्लास्टर कडून शुभेच्छा। टी20च्या विजयानंतर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर कडून भारतीय संघाचं अभिनंदन। फायनल पाहताना धाकधूक वाढली होती, पण भारतीय संघानं विजयश्री खेचून आणला। टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर महेंद्रसिंग धोनीकडून टीम इंडियाचं अभिनंदन। देशातील 140 कोटी जनतेला भारतीय संघावर गर्व। विश्वचषकातील विजयानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। कर्णधार रोहित शर्मा आणि संपूर्ण टीमचं हार्दिक अभिनंदन। ग्रेट टीम इंडिया, मुख्यमंत्री शिंदेकडून ट्विट करत संघाचं कौतुक। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। आयसीसी टी20 विश्वचषकात भारताचा उल्लेखनीय विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट। विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचं कौतुक करायला शब्द अपुरे। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून भारतीय संघाचं अभिनंदन। वेस्ट इंडिजच्या बार्बाडोसमधून भारतीय क्रिकेट शौकीनांचा जल्लोष। ढोलच्या तालावर भांगडा करत क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला। भारताच्या शानदार विजयानंतर देशभरात जल्लोष। डीजेच्या तालावर तरुणाईसह मोठ्यांचाही उत्साह। मुंबईतील मरीन ड्राईव्ह आणि शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष। भारताच्या धडाकेदार विजयानंतर तरुणांची जोरदार घोषणाबाजी। पुण्याच्या एफसी रोड परिसरात तरुणाईचा उत्साह। वर्ल्ड कपच्या विजयानंतर रस्त्यावर तरुणाईचा कल्ला। ठाण्यात क्रिकेटप्रेमींचा उत्साह, हातात तिरंगा फडकावत भारत माता की जयच्या घोषणा। भिवंडीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष साजरा। फटाके फोडत गुलाल उडवत भारताच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा। सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष। क्रिकेटप्रेमींकडून फटाके फोडत विश्वचषकाचा जल्लोष साजरा। साताऱ्यात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी। भारताच्या विजयानंतर हजारोच्या संख्येने एकत्र येत तरुणांचा जल्लोष। नागपुरातील लक्ष्मी भवन चौकात क्रिकेटप्रेमींचा मोठा जल्लोष। भारत पुन्हा एकदा विश्वविजेता झाल्यानंतर युवा, महिला, लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण। भंडाऱ्यासह ग्रामीण भागात फटाक्यांची आतषबाजी। भारताच्या रोमहर्षक विजयाचा ग्रामीण भागातही जल्लोष। काँग्रेसचे ताब्यात असलेल्या परभणीतील जिंतूर तालुक्यातील कौसडी ग्रामपंचायतचं सरपंच पदाचं पद रद्द। जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचा निर्णय। ग्रामपंचायतच्या 9 सदस्यांची सरपंचांविरोधात तक्रार। नाशकात ठाकरे गटाच्या कार्यालयावर हातोडा। वसंत गीतेंच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाची कारवाई। सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा समर्थकांचा आरोप। बीडमधील दगडफेक प्रकरणी संबंध नसलेल्या तरुणावर गुन्हा दाखल झाल्यानं संताप। बीड पोलिसांचा खोटारडेपणा उघड। पोलिसांची नार्को टेस्ट करण्याची रवी आघाव यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या करोडी टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांना मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। फास्टॅगमध्ये पैसे नसल्याच्या कारणावरून टोल नाक्यावर राडा। अहमदनगरमध्ये माजी आमदाराला अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी। तब्बल 1 कोटीच्या खंडणीची मागणी, आरोपीला अटक। अकोल्यात बारच्या एनओसीसाठी लाखाची डिमांड। लाच प्रकरणात पोलीस पाटील एसीबीच्या जाळ्यात, तर ग्रामसचिव महिला फरार। यवतमाळमध्ये आमदाराकडून आरटीओ अधिकाऱ्याची कान उघडणी। शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊ नका, आमदारांची आरटीओ अधिकाऱ्याला तंबी। अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनुदान दिलं जाणार। शेतकऱ्यांना महाडीबीटीवर ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन। नंदुरबारमध्ये महसूल विभागातील कर्मचारी 15 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार। जुन्या पेन्शनसह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलनाचा इशारा।
धुळे महापालिकेच्या वतीनं 50,000 थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आल्या। थकबाकीदारांकडून आता 2% शासकीय कर आकारला जाणार। केंद्र शासनाच्या नवीन कायद्याच्या विरोधात धुळे जिल्हा वकील संघाचा एकमतानं ठराव। नवे 3 कायदे न्यायव्यवस्थेत अंमलबजावणीस बहुतांशी अपात्र असल्याचा आरोप। साताऱ्यात सज्जनगड भागातील काळोशी गावावर डोंगराचा कडा कोसळण्याची भीती। शासनाकडे पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही पावलं उचलली गेली नसल्यानं मोठी दुर्घटना होण्याची शक्यता। नागपुरात काही भागात पावसाच्या हलक्या सरी। पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा, तर हवामान खात्याकडून नागपूरला पुढील 4 दिवस येलो अलर्ट। जळगावात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी। रखडलेल्या पेरण्या पूर्ण होऊन शेतीच्या कामांना वेग येणार। वाशिममध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी। दमदार पावसामुळे खरीपाच्या पिकांना जीवनदान मिळणार। नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे पेरण्यांना वेग। आतापर्यंत 50% पेरण्या पूर्ण। जिल्ह्यात सर्वाधिक कापसाची लागवड। नंदुरबार जिल्ह्यात पावसाला सुरुवात, मात्र धरण अजूनही कोरडं ठाक। जिल्ह्यातील 37 लघु प्रकल्पांपैकी 26 प्रकल्प कोरडे ठाक। पाण्याचा प्रश्न गंभीर।